आता माझी मुलगी माझी फार काळजी घेते. गाडीत बसल्याबरोबर तिचा मला फोन असेल, माझ्या मुलीचा फोन असेल, ती विचारेल पप्पा तुम्ही निघालात का, पप्पा तुम्ही जेवण केलं का. आता हे बघा बरं का, आता माझी मुलगी मला पप्पा म्हणती, म्हणजे आता कोणीतरी म्हणाल बघा महाराजाची मुलगी महाराजाला पप्पा म्हणती, आता ती मला पप्पा म्हणू दे नाही तर पप्पू म्हणू दे, तुम्हाला काय त्रास आहे महाराज, काय त्रास आहे. अरे आता ती कॉन्व्हेंट मध्ये शिकते, तिला बोलू दे ना, तिला तेवढं तरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना. माझी मुलगी माझी काळजी करते, मुलीचं प्रेम बापावर असतं, पण आमच्या कार्ट्याला काहीच घेणं देणं नाही. बाप घरी आला काही गेला काही घेणं देणं नाही मला. माझ्या मुलीचं मी लग्न करणार, मला माहिती नाही माझ्या मुलीच्या लग्नामध्ये माझी आर्थिक स्थिती कशी असेल, पण दादा चांगली असणार 100%. उमेश महाराज 100% चांगली असणार. पप्पा तुम्ही मोठा कार्यक्रम केलाय, यावर्षी तुमचं अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं तुम्ही कार्यक्रम केलाय. यावर्षी मी इनोवामध्ये कीर्तनाला आलेलो. मला नक्की वाटतंय की तुम्ही यावर्षी 2 दिवस कार्यक्रम केलाय आणि एवढा चांगला प्रतिसाद तुम्हाला भेटलाय, तर निदान पुढच्या वर्षी 5 दिवस तरी तुम्ही कार्यक्रम करा. पुढच्या वर्षी मला बोलवली, पुढच्या वर्षीच्या तारखेला बाप्पांनी शब्द दिलेला म्हणजे पुढच्या वर्षी, आणि पुढच्या वर्षी कीर्तनाला उमेश महाराजांकडे बाप्पा महाराज वगैरे येणार मी पुढच्या वर्षी. आणि तुम्ही पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवलं, यावर्षी इनोव्हात आलं, पुढच्या वर्षी BMW मध्येच येणार, खात्री आहे मला, खात्री आहे मला. सुशांत महाराज माझं म्हणणं पडतंय का बघा तुम्ही, जर आपले तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना जर विमानाने जात असतील तर आपण कीर्तनाला जाताना BMW मधून का न जावं. बिग थिंकिंग, पिक्चर मोठा द्यावायचा बास, काय म्हणायचं महेश महाराज, मोठा पिक्चर द्यावायचा. येताना त्यांना घेऊन येणार ना, आता येताना ते एकटं आलेत पण जाताना माझ्या बरोबर येणार, त्यावेळेस येतानाही मी घेऊन येणार आणि जातानाही त्यांना मी घेऊन जाणार. चला आनंदाची गोष्ट सांगतो, चला हे मोठं व्हायला पाहिजे माणसाने. माझ्या तरुण मित्रांना सांगणे, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या तरुण मित्रांना सांगणे, तुम्ही गरीब म्हणून जगू नका, गरीब म्हणून जगायचं नाही. गरीब म्हणून आपण जन्माला आलो असलो ना तरी आपण श्रीमंत म्हणून जगलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. राजा आलेले व्यासपीठावर, राजांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचं कीर्तन आता सार्थकी लागलं, आमचा राजा येऊन बसला.
मला मी तुकाराम महाराज नाहीये पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला राजे जाऊन बसत होते. मला खूप आनंद वाटला की राजा आपण कीर्तन चालू असताना आभार व्यक्त करतो आणि चिंतनाकडे येतो. मी सांगत होतो की समाजासाठी आपण जगलो पाहिजे. समाजासाठी जगणं हे अत्यंत महत्वाचं असतं. मला गेले का काय तरी जास्त वेळ घेत नाही. 10-15 मिनिटं कीर्तन करतो आणि संपवतो कीर्तन माझं. बापा तुमच्यामुळं राजांच्या समोर आपू महाराज तुमच्या समोर, तुमच्यामुळं उमेश महाराज तुमच्यामुळं राजांची भेट झाली. फार बरं वाटलं राजा आपण आला. तुम्हाला आनंद सांगता येणार नाही पण मी आता कीर्तनाच्या द्वारे हे चिंतन मांडतोय. कारण की त्यावेळेस राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा समन्वय होता छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये. आणि आज राजा आपण आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की धर्मसत्ता आणि राजसत्तेचा परत समन्वय होतो. मी सांगत होतो की समाजासाठी जगलो पाहिजे आपण. समाजासाठी जगलो पाहिजे. मी कुठं होतो? माझ्या मुलीवर होतो. बरोबर आहे. आमचं कार्टे विचित्र आहे. राजा मला मुलगा मुलगी आहे. मी तर मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नाचा दाखला देत होतो. मुकेश अंबानीने त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये 710 कोटी रुपये खर्च केले. पण त्याच दिवशी राजे मराठवाड्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली. का आत्महत्या केली? कारण की तिच्या बापाला तिच्या लग्नाचा खर्च करता येत नव्हता म्हणून आत्महत्या केली. आणि त्याच दिवशी आमच्या आळंदीमध्ये एक लग्न लागलं की ज्या लग्नाचा खर्च संपूर्ण गरीबाच्या मुलीचं लग्न लागलं. 25,000 रुपये खर्च झाला पूर्ण. मुकेश अंबानीने जर विचार केला असता की 710 कोटी रुपये आपल्याच मुलीच्या लग्नामध्ये खर्च करण्यापेक्षा 25,000 रुपयामध्ये जर एका गरीबाच्या मुलीचं लग्न लागते तर 710 कोटीमध्ये भारतातल्या किती गरीबांच्या मुलींची लग्न लागली असते हा विचार त्या दिवशी त्यांनी करा. तो करेल की नाही करेल मला माहिती नाही राजे, पण मी त्या दिवशी विचार केला माझ्या मुलीचं लग्न आहे त्याचा 6वीत आहे. राजे तुम्हाला यावं लागणार. आत्ताच बघतो म्हणजे आत्ताच आमंत्रण देऊन ठेवतो आपल्याला. माझ्या मुलीचं ज्या दिवशी लग्न होईल ना, माझ्या मुलीचं ज्या दिवशी लग्न होईल मी तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून मी सांगत नाही, तुम्ही मला मोठं म्हणावं म्हणून सांगत नाही, पण ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होईल ना त्या दिवशी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये त्याच मंडपामध्ये अजून 5 गरिबांच्या मुलींची लग्न मी लावून दिली मी ठरवलं. आणि त्यांना आशीर्वाद द्यायला राजे उपस्थित राहतील. राजे तुम्ही मान आलो म्हणजे बरं वाटलं मला. चला मी जगद्गुरु तुकोबारांचं वर्णन करतोय. महाराज तुकाराम महाराज मोठेच आहेत महाराज. अरे वंश परंपरेने त्यांच्या 7 पिढ्या अगोदर देऊन आणतोय. जे अवतार परंपरेने मोठे आहेत आणि जे धर्मनिष्ठ आहेत धर्मनिष्ठ. महाराज धर्माचं अधिष्ठान छत्रपतींच्या जीवनामध्ये धर्माचं अधिष्ठान पाहायला आपण गेलो आणि जगद्गुरु तुकोबारांचे विचार जर आपण पाहायला गेलो तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जात होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी राजे जाऊन बसायचे. म्हणून छत्रपती शिवाजी राजेही धर्मनिष्ठ होते आणि तुकाराम महाराजही धर्मनिष्ठ होते. महाराज आज धर्माची दुरावस्था उमेश महाराज पाहायला मिळते. म्हणजे आज धर्माची दुरावस्था काय? एक चारोळीकार लिहितो धर्म राहिले बाजूला अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबाही गुरु झाले. धर्म राहिले बाजूला अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबा ही गुरु झाले. गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची तहाने, डोक्यातला मेंदू सुद्धा भोंदू बाबाच्या पायी कहाणे. अशी अवस्था आहे महाराजांची. महाराज देखे वेखे करती गुरु पालन करणे पाखंड खंडन हे न करणे काम बीज वाढवावे नाम असं तुकाराम महाराजांना लोकांनी सांगितलं. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद तुकोबारा म्हणतात. तुकोबारांना लोक म्हणली महाराज तुम्ही त्या अधिकाराच्या आत तुम्ही संतत्वाला पोहोचलेले आहेत, तुम्हाला तुमच्या श्रीगुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला, तुम्ही संतत्वाला पोहोचले, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद देणारे धर्मनिष्ठ असणारे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही आशीर्वाद द्यायला तयार आहोत पण तुमचा अधिकार असला पाहिजे ना. लोकांनी विचारलं तुम्ही कोणाला आशीर्वाद देता? महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात
अधिकार सांगितला. तुकोबाराय म्हणतात आम्ही आशीर्वाद देऊ शकतो, पण कोणाला देऊ शकतो? मी कीर्तनाला संपवतोय, चिंतनाला मी पूर्ण विराम देतोय, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात आम्ही आशीर्वाद द्यायला तयार आहोत, पण आमचा आशीर्वाद कोणाला जाणार? आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे, कीर्तनाला पूर्ण विराम देतोय, शेवटचं वाक्य आहे, जीवाचे कान करून ऐक. तुकोबाराय म्हणतात आम्ही आशीर्वाद त्याला देतो, आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती. गेले का काय करी तुम्ही? आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. आम्ही त्याला आशीर्वाद देतो ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे. आणि आज तुम्हाला सांगू का, आज पप्पांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि राजे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. देवळातला देव किती जणांना कळतो हे मला माहिती नाही, पण राजे असतील, पप्पा असतील, यांना माणसातला देव कळला म्हणून त्यांना आशीर्वाद आहे. देवळातला देव कळला नाही तरी चालेल, पण माणसातला देव कळला पाहिजे. आणि पप्पा तुम्हाला तो कळला. राजांच्या सानिध्यामध्ये आपण राहतात आणि राजांच्या सानिध्यामधून समाजाची सेवा आपण करत आहात. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण उमेश महाराज असतील, सप्तेदादा असतील, आप्पा महाराज असतील, यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केला. आणि राजे उदंड प्रतिसाद कीर्तन महोत्सवाला भेटलाय. आणि बापांनी आम्हाला शब्द दिला, उमेश महाराजांना आम्हाला राजे बापांनी शब्द दिलाय, या वर्षी 2 दिवसाचं केलंय, पुढच्या वर्षी आम्ही 5 दिवसाचा करू म्हणून असं शब्द. खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या कीर्तनामध्ये ज्यांनी पक्वास साथ केली, राजे पंडित भवानी शंकर यांचे पट्टशिष्य हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवतार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये तरुण पिढीमध्ये ज्यांचं गायनात अतिशय अग्रक्रमाने नाव घेतलं जातं असे आदरणीय हरिभक्तीपरायण महेश महाराज भोगोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राहुल देशपांडे यांच्याकडे जे शिकतात ते नारायण खिल्लारी या ठिकाणी उपस्थित आहेत. भागवताचार्य सोमेश्वर महाराज उपस्थित आहेत. सर्व टाळकरी असतील, विनेकरी असतील, सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. चव्हाण सर आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपणही गेली तासभर माना हलवतात, आपलेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने पप्पांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देतो. पप्पांसाठी एकच वाक्य सांगतो, जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळो. जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळो. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळवत. ज्ञानेश्वर कीर्तनाला शेवट झालेला आहे. कीर्तनाची एक परंपरा आहे. मी सुरुवातीला सांगितलं मला नाचायला फार आवडतं, कीर्तनात नाचायला मला फार आवडतं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, कीर्तनाचे नट नाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, धन्य जगे तोची एक तो हरिरंगी नाचे. मगाशी मी राजे वाक्य सांगितलं, आम्ही सुरुवातीला खूप नाचलो. आणि मगाशी मी श्रोत्यांना वाक्य सांगितलं, शांताबाईवर आणि झिंगाटवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं बरं. आणि तुम्ही टाळ्या वाजवा. माझं कीर्तन संपलंय आता मी तुम्हाला 3 मिनिटासाठी उभं करणार आहे सर्वांना. 3 मिनिटासाठी मी प्रत्येक कीर्तनामध्ये करतो. महाराज ही सर्व आदरणीय महेश महाराज, नारायण महाराज, सोमेश्वर महाराज, ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन म्हणतील आणि त्याच्यावर तुम्ही 3 मिनिटं फक्त नाचायचे, देवासाठी नाचायचंय. नाचून झाल्यानंतर खाली बसायचंय, जय विठ्ठल होईल, भजन होईल. शेवटी उमेश महाराज सूचना देतील, राजांचा सन्मान या ठिकाणी होईल आणि मग कीर्तनाला पूर्ण विराम देईल. सगळ्यांनी उठून उभं राहायचं. उठून उभं राहिल्यावर कसलं कसं मागच्या मागे जाऊ नका बरं का, मागच्या मागे जाऊ नका बस. हा Thank you.
Thank you.